बऱ्या माणसांपर्यंत असा कोणता त्यांचा विषय आहे की तो आवडीचा असतो, तो म्हणजे स्किन. म्हणजे कोणालाही वाटतं, कितीही म्हातारा माणूस असू द्या किंवा कितीही तरुण मुलगा मुलगी असू, त्यांना वाटतं की आम्ही सुंदर दिसायला हवं. तर आता मी सुंदर दिसण्यासाठी काय काय करायचंय आणि काय काय असतं हे सगळे सांगणार आहे. त्वचा, त्वचा म्हणजे स्किन. या स्किन बद्दल तुम्हाला खूप छान मी माहिती देणार आहे. तर स्किन, स्किन म्हणजे काय असतं की स्किन हे तुम्हाला म्हणजे ही स्किन काय काम करते, ही स्किन काय करते की तुमचे जे समजा जे बॉडीचं हे आहेत त्याला पूर्णपणे झाकण्याचं काम करते. संरक्षण, तुमच्या बॉडीला आहे ना झाकण्याचं काम करत असते, संरक्षण देण्याचं काम करते पूर्णपणे. ती स्किन म्हणजे पूर्णपणे, आता ही लेअर आहे आपली वरची, ही ही आपली स्किन आहे. याच्या आतमध्ये एक लेअर असते आणि त्याच्या खाली एक लेअर असते. अशा 3 स्किनच्या लेअर असतात. त्या लेअरचा पण मी काय कसं कसं वापरतो, काय काय होतं सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीराचे जे मधले अवयव आहेत त्याला झाकण्याचं काम ही स्किन करते, ही त्वचा करत असते आणि तिलाही आपल्याला खूप जपायचं असतं. तर चला आपण पाहूयात की स्किन म्हणजे काय, त्याचं काम काय असतं, आपल्या स्किनचं काम काय असतं. तर माणसाची जी त्वचा आहे ना, त्वचा त्याला जलरोधी असे शरीरातील द्रव, म्हणजे हे बघा माणसाचं शरीर असतं, शरीरामध्ये काय असतं की जलरोधी, जलरोधी त्वचा असते. शरीरातील द्रव पदार्थांना बाहेर पाडण्यापासून रोखत असते. बघा म्हणजे जल जे रोधी आहेत ना पदार्थ, त्यांना बाहेर पडण्यापासून ते रोखत असते ती त्वचा. म्हणजे आपल्या शरीराचं संरक्षण करत असते प्रत्येक वेळेस. आणि पुन्हा काय करते, थंडीपासून बचाव करते, उन्हापासून बचाव करते. हे बघा आता तुम्ही एक विचार करा, गेस करा की तुम्हाला जर तुमच्या शरीरावरती जर वरची लेअर जर नसते, स्किन जर नसते, तर तुमचे अवयव शेप मध्ये राहिले असते का, तुम्ही सुंदर वाटला असतात का? येस, मॅडमने हे बघा, मॅडमने हे सांगितलेलं म्हणजे हे बघा, हे आपण याच्यामध्ये आपले जे 3 हे आहे ते आपण ते बघणार आहोत. म्हणजे काय आहे की याच्यामध्ये काय आहे की बाह्य त्वचा येते. सगळ्यात अगोदर आपल्याला बाह्य त्वचा येते. बाह्य त्वचा ही कागदासारखी, बघा ते बघा ना वरच्या साईडला एकदम कागदासारखी जाड असते बाह्य त्वचा. ती काय काम करते, तिचे काय काय असतं की केस, नखे, ग्रंथी हे बाह्य त्वचेचे उपअंगे आहेत. म्हणजे बाह्य त्वचेचे जे उपअंगे आहेत ना ते काय काय आहेत, केस, नखे आणि ग्रंथी हे आहेत. आणि बाह्य त्वचाला काय, कॅराटीन नावाचा सेल्स असतो. बाह्य त्वचामध्ये काय असतो, कॅराटीन नावाचं जे पेशी असते ना ती असते बघा. तर बाह्य त्वचा काम काय करते, बाह्य त्वचा ही काम करते की बाहेरच्या बाजूला सरकणारा या पेशींना कॅराटीन पेशी म्हणतात. बाहेरच्या बाजूने सरकत असताना त्या मरून गळून पडत असतात बघा. म्हणजे बाह्य त्वचाला एवढे वेदनादायी असतं ना की ते बाहेर, म्हणजे ते काम काय करतं की जे पूर्ण जे कॅराटीन नावाचं हे आहे ना ते बाहेर 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 ओढलं जातं आणि ते काम करत असताना त्या मरून गळून पडत असतात. बाह्य त्वचेतील मेलेनिन पेशी या तयार होत असतात. म्हणजे बघा बाह्य त्वचेमध्ये ना मेलेनिन हा जो पदार्थ आहे, ह्या पेशी आहेत त्या तयार होतात आणि त्या काय करतात काम, रंग दे आपल्या म्हणजे आता आपण काय म्हणतो काळा रंग, गोरा रंग, सावळा रंग, हे असे काही गोष्टी असतात की आपण काय म्हणतो, म्हणजे जन्मताच काय एखादं बाळ आपण काय म्हणतो सावळं जन्मलंय किंवा हेच जन्मलंय. तर एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये मेलेनियम पदार्थ जर जास्त जर असेल, या पेशी जर जास्त असतील, सगळ्यांच्या सारखेच असतात, सगळ्यांच्या सारखेच असतात. पण काय काहींचं कसं, आता आपण आजारावर जर घेतलं थायरॉइडचं कसं असतं, थायरॉइडची ग्रंथी कशी असते की सगळ्यांच्या शरीरामध्ये असते. पण काय कायला त्याच्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी कमी पडल्यामुळे थायरॉइडची ग्रंथी जी आहे ती उद्भवली जाते, तो आजार उद्भवला जातो. असाच हे मेलेनियन सेल्स आहेत, त्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये सारख्या असतात. पण त्याची गुणवत्ता काही प्रकाराने जर वाढली गेली तर काय होतं की ज्या लोकांच्या शरीरामध्ये मेलेनियन हा पदार्थ जास्तीत जास्त स्रवला जातो ते त्या लोकांचा कलर सावळा असतो. आणि ज्या लोकांच्या शरीरामध्ये मेलेनियन पदार्थ जो असतो तो कमी कमी स्रवला जातो, त्यांचा कलर गोरा असतो बघा.
आणि बघा काही काही गोरे लोक पण असतात, आपण काय म्हणतो मी खूप गोरी आहे पण मी उन्हात गेल्यामुळं काळी पडले. हो बरोबर आहे, कारण की आपण ज्यावेळेस उन्हात जातो ना त्यावेळेस उन्हाचे जे सूर्यप्रकाशाचे जे किरण आहेत ना ते किरण आपल्या चेहऱ्यावरती आपल्या अंगावरती पडले जातात. ज्या वेळेस एखादा उष्ण प्रकार असेल, घटक असेल, तो जर आपल्या बॉडीवर जास्त जर त्रासदायक जर पडत जर असेल तर त्यावेळेस आपल्या मेलेनियन पदार्थ ज्या सेल्स आहेत, पेशी आहेत, तो स्रव आहे ना जास्तीत जास्त द्रवला जातो बघा, वाहला जातो. म्हणून काय होतं की आपला कलर थोडा 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 लाल पडतो बघा. अगोदर लाल पडतो. तुम्ही अगोदर समजा एक दिवस तुम्ही उन्हात गेला, दुसऱ्या दिवस तुम्ही उन्हात गेला, तिसऱ्या दिवस तुम्ही कंपल्सरी 4-5 दिवस जर गेला तर तुम्ही काळे पडता आणि 1-2 दिवस जर गेला तर लाल पडतात. हे काम आहे मेलेनियन या सेल्सचं. आता बघा, आता आपण याच्यामध्ये पुन्हा काय आहे की बाह्य त्वचा असते ना त्याच्यानंतर आहे ना अंत त्वचा हे आपण याची आपण माहिती घेणार आहोत. तर अंत त्वचा काय काम करत असते याच्यामध्ये जे तुमचं जे रक्त जे हे करण्याचं काम आहे ना, तुमच्या बॉडीला सगळं रक्त पोहोचवण्याचं काम आहे ना ही त्वचा हे करते बघा. आणि त्याच्या खाली कोणती त्वचा आहे? अधत्वचा. ती काय काम करते? तुमच्या शरीरातील ज्या वाहिन्या आणि मेद साठविण्याचं पेशीमध्ये काम करत असते बघा. म्हणजे रक्तवाहिन्या आणि मेद साठवण्याचं पेशीचं काम असतं. आणि ती काय करतं की तुम्हाला धक्क्यापासून किंवा वेगवेगळ्या इजापासून तुमचं रक्षण करत असतं. ह्या झाल्या आपल्या ज्या शरीरामधल्या 3 हे आहेत, थर आहेत, त्याचं काम आहे. आणि बाह्य त्वचा, आता हे पण आता मी हे सगळं तुम्हाला सांगितलं की बाह्य त्वचा म्हणजे काय आहे, अंतत्वचा म्हणजे काय आहे, अधत्वचा म्हणजे काय आहे, आपला काळा रंग गोरा रंग हा कशाने होतो, उद्भवतो किंवा काय होतंय हे सगळं आहे. पण आपल्या त्वचाला कव्हर करणारी कोणती गोष्ट आहे? कोलेजन. कोलेजन हे एक प्रोटीन असतं बघा. कोलेजन हे एक प्रोटीन असतं आणि ते प्रोटीन आपल्या त्वचेला घट्ट आवळून ठेवण्याचं काम करतं, टाईटनेस देण्याचं काम करतं, लवचिकता देण्याचं काम करतं. या शरीराच्या भागांना म्हणजे पूर्णपणे तुमच्या शरीराच्या भागांना बांधून ठेवण्याचं काम करतं ते काय? कोलेजन. आणि हे कोलेजन तुम्हाला आणि समजा हे कोलेजन तुमच्या वयानुसार असतं बघा. समजा लहान मुलांची स्किन कशी टवटवीत असते, पूर्णपणे सुंदर दिसते, टवटवीत असते, चमकदार असते. थोडं मोठं झालं तर थोडी तशी होते, तशीच राहते. पुन्हा थोडं तरुण झालं त्यावेळेस अजून सुंदर दिसते. पुन्हा थोडंसं वय वाढलं, समजा 30-32च्या पुढं गेलं त्यावेळेस ती कोलेजनची जी मात्रा आहे आपल्या शरीरामध्ये ती कमी होत असते. म्हणजे तुमच्या वयानुसार जे तुम्हाला हे होते, तुमच्या वयानुसार तुमच्या बॉडीमध्ये निर्माण होणारं जे कोलेजन आहे ते नंतर वारंवार ते कमी होत जातं. ते कमी झाल्यामुळे काय काय होतं मी त्याचा एक तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये कोलेजन हे जे प्रोटीन आहे हे कमी जर होत असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात बघा. तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात, डार्क सर्कल निर्माण होतात किंवा चेहऱ्यावरती टवटवी राहत नाही किंवा चेहरा काळवंडला जातो आणि चेहरा एकदम निस्तेज बनतो, निस्तेज. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? आता कुणी म्हणाल की आम्ही 20 मध्येच आहेत, आम्ही 25 मध्येच, तरी पण आमच्या चेहऱ्यावरती असं का होतंय, तसं का होतंय? त्याची कारण आहेत बघा. काय? शरीरामध्ये पाण्याची मात्रा जर कमी पडली तर तुमच्या त्वचेला धक्का बसू शकतो, तुमचं कोलेजन कमी होऊ शकतं. त्या दिवशी शनिवारीच परमेश्वर सानप सरांनी ही गोष्ट आपल्याला सांगितली होती, पाणी कसं प्यायचंय, किती प्यायचंय आणि कसं प्यायचंय आणि त्या पाण्याचा फायदा काय होतो. तर ते जे सांगितलं ना तर हेच आपल्या याच्यामध्ये जे जीवनामध्ये आहे ते रूल्स फॉलो करायचे. म्हणजे कसं, तुमचं वय 20 असो किंवा 25 असो किंवा 30 असो किंवा 35 किंवा 50-60 असो, काही पण असो, पण तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये जर पाण्याची मात्रा जर समजा प्रमाणात जर दिली तर तुमचं कोलेजन कमी होत जाणार नाहीये. तुमची ऊर्जा वेळच्या वेळेला वाढत जाणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला होणार आहेत. त्यामुळे आपण पाणी जास्तीत जास्त प्यायचंय. कोलेजन आपल्याला कोणकोणत्या घटकामध्ये म्हणजे कोणकोणत्या फळामध्ये मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. कोलेजन तुम्हाला पपईमध्ये मिळणार आहे, कोलेजन तुम्हाला बदाममध्ये मिळणार आहे, काजूमध्ये मिळणार आहे, म्हणजे समजा पालेभाज्या याच्यामध्ये पालकमध्ये मिळणार आहे, मशरूममध्ये मिळणार आहे,
ज्या भोपळ्याचे जे बी असतात ना त्याच्यामध्ये मिळत असतं, तिळामध्ये मिळत असतं आणि जवसामध्येही तुम्हाला कोलेजनची मात्रा जास्तीत जास्त मिळते. पण आता तुम्ही म्हणाल की एका टायमाला आम्ही सगळं एवढं कसं खाणार, एक 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 खाल्लं तर आहे, पण नाही. समजा प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला ग्रॅमनुसार तुम्हाला ते पदार्थ तुमच्या बॉडीला हवे असतात. ते जर तुम्ही नाही घेतले तर कोलेजनची मात्रा तुमची वाढणारच नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की कोलेजन हे वेळेच्या वेळेला निर्माण होईल आणि बाहेरून पण घ्यायचं आहे. मग ते कसं घ्यायचंय, त्या कोलेजन आता आपण काय बघणार आहोत की कोलेजन घ्यायचंय, ते कोलेजन कशामधून घ्यायचंय आणि त्या कोलेजनमध्ये व्हिटॅमिन कोणकोणते असतात आणि ते आपल्या बॉडीला काय काय काम करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे झालं आपण कोलेजन जे फळामधून घेतोय ते. पण जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत ते चिकन, अंडी, मासे, मटणाचा रस्सा, आता ते दिलेला आहे, सांगितलं आहे आम्हाला, तरी ते काही माहिती नाहीये. पण मटणाचा जो रस्सा असतो त्यामध्ये पण कोलेजन असतं. पण तुम्ही हे म्हणाल की मटणाचा रस्सा मॅडमने हे सांगितलंय की चिकन मटनमध्ये आहे, अंडेमध्ये आहे, आम्ही रोज खाऊ. पण नाही, हे चुकीचं आहे, ती गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या गोष्टीमध्ये एकत्र आहे ती गोष्ट तुम्ही घ्यायची आहे. तर चला, आम्ही तर नेहमी घेत असतो आणि आपण सगळेही घेतो. आता आपण सगळे कॉलवरती आहात म्हटल्यावर तुम्ही कोलेजन ही तुमच्या सकसंतुलित आहारामध्ये घेत असता आणि त्या फ्यूलमध्ये आपलं कोलेजन एक फ्यूल आहे, सकसंतुलित आहार आहे की आम्ही सगळे कोचेस ते कोलेजन घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि घेत असतो. त्यामुळं आमच्या सगळ्या कोचेची जी स्किन आहे ती टवटवीत आहे. म्हणजे बाहेर गेल्यानंतर पण लोक विचार करतात ना की तुमची स्किन अशी कशी म्हणून. तर आम्ही खाण्यापिण्यामधून आम्ही एवढं कोलेजन घेत असतो म्हणून. आता कोलेजन हे स्किनसाठी लागणारं व्हिटॅमिन एक कोलेजन. आता त्या कोलेजनमध्ये काय काय असतं, आपल्या बॉडीला कोणते व्हिटॅमिन लागतात, सी व्हिटॅमिन लागतं. आपण ऐकून आहोत, आपला सी व्हिटॅमिन कोरोनाच्या अगोदर माहिती नव्हतं बघा. पण ही गोष्ट आपल्या सी व्हिटॅमिनची, बी व्हिटॅमिन, हे व्हिटॅमिन, इम्युनिटी पॉवर, हे सगळं कोरोनाच्या नंतरच्या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत आणि ऐकायला भेटलेल्या आहेत, म्हणून मी ते सांगणार आहे तुम्हाला. व्हिटॅमिन सी ही आपल्या कोलेजनची मात्रा वाढवण्याचं काम करत असते आपल्या बॉडीमध्ये. तर ती व्हिटॅमिन सी काय काय करते, तर ती काय करते की दातांना आणि हिरड्यांना, यस कॉलेजन मॅडमनी कॉलेजनचा जो फोटो हे केलाय ना, हे बघा, हे पेशी आहेत, ह्या सेल्स आहेत कॉलेजन म्हणून. आणि याला टवटवीत ठेवण्यापासून आपल्याला हे व्हिटॅमिन घ्यायचे आहेत आपल्या बॉडीमध्ये. कोणते? व्हिटॅमिन सी घ्यायचं आहे. व्हिटॅमिन सी काय काम करतं, दातांना आणि जे आपल्या हिरड्या असतात त्यांना मजबूती करण्याचं काम करतं. त्याच्यामधून आपलं खनिज भेटतं बघा, खनिज भेटतं, आयरन मिळायला मदत होते आणि लाल रक्तपेशी वाहण्यास मदत होते आणि रक्तवाहिनीला मजबूत करते, त्वचाला सुंदर बनवते बघा. सी व्हिटॅमिन, आपण काय म्हणतो, सी व्हिटॅमिन खाल्लं, आवळा खाल्ला किंवा बाकीच्या गोष्टी खाल्ल्या, आंबट पदार्थ रोज एक लिंबू पिळून खाल्लं, काय काय लोक करतात बघा. मी पण त्या गोष्टी केलेल्या आहेत की रोज सकाळी पाण्यामध्ये जर लिंबू पिळून खाल्लं तर माझं पोट पण साफ होणार, वजन पण कमी होणार आणि माझी स्किन पण टवटवीत राहणार. तर मी हे सी व्हिटॅमिन घेण्याचा प्रयत्न करायचे आणि केलेला पण आहे आणि अजूनही करते. आता प्रयत्न करत नाही, आता घेतीये, पक्क बॉडीमध्ये घेत आहे. तर सी व्हिटॅमिन हे काम करतात काय, तुमच्या त्वचाला सुंदर बनवते, तुमच्या केसांना मजबूती देतं, तुमच्या नखांना मजबूती देतं, किंवा तुमच्या रक्त जे तुमच्या बॉडीमध्ये वाहत असतं त्याला ते मजबूती देतं, किंवा ज्या रक्तवाहिन्या असतात ना, म्हणजे ब्लड व्हेसल्स, त्याला मजबूत करण्याचं काम करतं सी व्हिटॅमिन. त्याच्यामुळे सी व्हिटॅमिन हे डेली आपण घेतलंच पाहिजे. अजून कोणता व्हिटॅमिन हे करायला पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे B2, व्हिटॅमिन B2 हा आपण घ्यायला पाहिजे. तर व्हिटॅमिन B2 आपल्या बॉडीमध्ये काय काम करतो, मायग्रेन प्रतिबंध करतो बघा. व्हिटॅमिन B2 मायग्रेन प्रतिबंध, म्हणजे एखाद्याला जर मायग्रेनचा त्रास जर होत असेल तर मायग्रेनला होण्याला, तो आजाराला रोखतो व्हिटॅमिन B2. पुन्हा तणाव, म्हणजे काय काय लोकांना चिडचिड, टेन्शन, हे सगळ्या गोष्टी होत असतात, ते आपण होत नाही, तणावापासून मुक्तता मिळते. मज्जातंतू जे असतात आपल्या शरीरामधले, जे मज्जातंतू असतात ना, त्याचा दाह कमी करतो बघा. मज्जातंतूचा दाह कमी करतो म्हणजे आग कमी करते. पुन्हा कर्करोगांचा धोका कमी होतो बघा. व्हिटॅमिन B2 मधून काय भेटतं, कर्करोगांचा धोकाही कमी होतो, इम्युनिटी पॉवर वाढवतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिटॅमिन B2 मधून भेटणार आहेत आणि भेटत आहेत. अजून व्हिटॅमिन B6 आपल्याला बघायचं आहे. व्हिटॅमिन B6 मध्ये काय काय आहे, मेंदूच्या विकासासाठी आणि नसा रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन B6 ची गरज असते. पुन्हा अजून काय आहे की हिमोग्लोबिन,
आता तुम्ही म्हणताल की हिमोग्लोबिनचा कसं त्याच्यामध्ये आला संबंध? नाही, त्याच्यामध्ये संबंध आहे. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींचा भाग जे शरीरामधील ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात बघा, त्या सेल्स काम करतात, ते व्यवस्थित करण्याचं काम करतं. ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित सुरळीतपणे वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन हे करत असतं. आणि पुन्हा अजून काय की मूड म्हणजे एक तेच आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना की जे एखाद्याला चिंता असन, डिप्रेशन असन, टेन्शन असन, ह्या सगळ्या गोष्टी ते चांगलं करण्याचं काम हे करत असतं आणि हृदयाचं रक्षण करतं. बरं मला सांगा की कोणाला आपल्या हृदयाची काळजी नाहीये? हृदय बंद पडलं तर आपलं माणूस बंद पडतो बघा. हे तर सगळ्यांना माहिती झालंय ना, कारण की ज्यावेळेस आपलं हृदय बंद पडतं त्यावेळेस माणूस या जगामध्ये नसतो. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या हृदयाची काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला ह्यासाठी हिमोग्लोबिन तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित राहायलाच पाहिजे. पुन्हा अजून काय घ्यायला पाहिजे? बायोटीन. बायोटीन काम काय करतं? नखे गळणारे केस आणि त्वचा. बघा मी ते तुम्हाला व्हिटॅमिन सी मध्ये सांगितलंय ना की नखांना संरक्षण देणं, मजबूती देणं, केसांना देणं, ह्या सगळ्या गोष्टी बायोटीन पण करतं. आता हे झालं आपलं आतून घेणं. आपण जे संतुलित आहार आहे तो आपण बॉडीतून घेतो. पण बरं मला खरं सांगा की तुम्ही जे आतून तुमच्या बॉडीचं संरक्षण करता ते बाहेरून करता का? तुम्ही म्हणाल हो आम्ही करतो. बरं मला सांगा तुम्ही कसं कसं करता? तुम्ही रोज सकाळी उठता, आंघोळ करता, तोंड धुता, ब्रश करता, पुन्हा बाहेर जे आहे तुम्ही येता त्यावेळेस ज्या कॉस्मेटिक निघलेले असतील आजकालचे बाहेरचे क्रीम असतील वेगवेगळ्या, तुम्ही ते लावणार चेहऱ्याला आंघोळ केल्याच्या नंतर. पुन्हा वाटलं तर सनस्क्रीम लावणार. काही काही लोक तर सनस्क्रीमचा यूज करतच नाहीत मला माहिती आहे. पण ज्या क्रीम असतात कोणते कोणते आहेत, फॅर अँड लवली आहे, पॉन्ड्स आहे, बॉडी लोशन आहे वेगवेगळे, जे बाहेरचे जे मॉइश्चरायझर आहेत ते लावतात तुम्ही आणि तुम्ही तुमची स्किन जी आहे ती सुंदर ठेवण्याचं काम करतात, बरोबर आहे. पण आम्ही कोचीस काय करतो? आज मी हे तुम्हाला सांगणार आहे. आम्ही कोचीस ह्या गोष्टी करतो. आमची स्किन टवटवीत का आहे तर आम्ही आमच्या बॉडीमध्ये लागणारं आतून जे घटक आहेत आम्ही ते घेत असतो. आणि बाहेरची आम्ही काळजी कोणती घेतो? आम्ही हे बघा, चेहरा तुमचा स्वच्छ धुतला गेला पाहिजे ते तुम्ही करताय, बरोबर आहे. पण ते कशाने धुवायचं आहे? बाहेरच्या जे वेगवेगळे जे समजा फेस वॉश आहेत त्याने धुण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला माहिती की त्या गोष्टी स्वस्त आहेत, स्वस्तात मस्त गोष्ट होती, पण कालांतराने त्याचा आपल्या चेहऱ्यावरती साईड इफेक्ट होतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी नाही करायच्या. आम्ही काय करतो कोचेस, आम्ही रोज सकाळी छानपैकी चेहरा धुतो फेस वॉशने. जे क्लिन्झर आहे ना आमचं, आम्ही जे वापरतो ते क्लिन्झर म्हणजे आयुर्वेदाने ते आम्हाला लिहून दिलेलं आहे की असं असं करायचंय आणि नैसर्गिक पद्धतीने त्याने चेहरा नितळ होतो. म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरचे कोणतेच लिक्विड केमिकल काहीच मिक्स नाहीये, आयुर्वेदिक आहे, आयुर्वेदाने ते बनवलेलं आहे आणि त्याने आमचा चेहरा अजूनही सुंदर सुंदर चाललाय. आम्ही ते काय करतो, ते क्लिन्झरचं काम काय करतं की हळूवारपणे त्या क्लिन्झरने आम्ही तोंड धुतो. त्या क्लिन्झरनी जर आपल्या चेहऱ्यामध्ये जर हीट जर असेल, उष्णता जर असेल तर ती बाहेर पडते आणि चेहऱ्याला ओलावा तयार करून देते. ओलावा तयार करून देते ती चेहऱ्याला आणि आपली त्वचा आहे ना मऊ होते, मऊ. आणि चेहऱ्याची जी त्वचा आहे ना ती मऊ झाल्यानंतर काय आहे, याच्यामध्ये काय काय असतं माहिती का? आमचे जे क्लिन्झर आहे त्यामध्ये काय काय असतं? त्यामध्ये कडुलिंब असतं बघा. कुणी पाहिलं का? फक्त कडुलिंबाचे तुम्ही एखादे फेस वॉश बाहेरचे पाहिले असतील, पण जास्त करून तुम्ही जे क्रीम हे ते पाहिलेलं नाही, फेस वॉश ही पाहिलेलं नाही. कडुलिंबाचं एखादं आहे पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विदाऊट केमिकल सगळ्या मिक्स केलेल्या आहेत. ते कोणते आहेत? कडुलिंब आहे, हळद आहे आणि कापूर आहे. काय काय लोकांना तर हे पण माहिती नाही की कापराचा वापर कसा करायला पाहिजे, त्याचं प्रमाण. तुम्ही काय म्हणणार की हां तुम्ही कापूर सांगितलंय आम्ही यूज करू. त्याचं तुम्हाला लिमिट माहिती पाहिजे, त्याचं तुम्हाला प्रमाण माहिती पाहिजे, ते कसं वापरायचे. त्यामुळं काय झालेलं आहे की आम्ही जे घेतो ना त्यामध्ये प्रमाण आहे बघा. त्याचं हळदीचं प्रमाण एवढं आहे, कडुलिंबाचं प्रमाण आहे, किंवा कापराचं प्रमाण एवढं आहे. ते सगळं प्रमाणामध्ये आहे. म्हणून आम्ही काय करतो, सगळं हे करतो व्यवस्थित. आमची जी स्किन आहे टवटवीत ठेवतो. पुन्हा अजून काय करतो, आम्ही तोंड धुतो. तोंड धुतल्याच्या नंतर आम्ही टोनरचा वापर करतो. टोनर तुमच्या बॉडीला काय करतो बघा. टोनर ज्या वेळेस तुम्ही व्यवस्थित क्लिन्झरने तोंड धुवून घ्याल त्यावेळेस थोडंसं चेहरा असा पुसायचा आहे, थोडा हळूहळू. म्हणजे चेहरा असा खरकून पुसायचा नाहीये, टॅप करून पुसायचा आहे. नंतर काय करायचं, टोनरचा वापर कसा असा फ्रेश पैकी आम्ही तोंडावर मारतो. आणि कापसाचा आहे, हळूच कापूस असतो ना, कोणताही कॉटन असतो ना, त्यांनी असं खरकत नाही, असं टॅप करून घेतो. म्हणजे काय होतं, ते टोनर आहे ना आपल्या चेहऱ्यावरती मुरतं
टोनर आपल्या चेहऱ्यावरती मुरल्यानंतर आपले जे ओपन स्पोर्स असतात ते ओपन होतात, आणि ते ओपन झाल्यामुळे त्याला हवा भेटते. म्हणजे बाहेरचा जो ऑक्सिजन असतो ना त्या ओपन स्पोअर मधून आपल्या चेहऱ्याला त्वचेला मिळतो, ते पण होणं महत्वाचं आहे. आणि तिसरं काय करतो आम्ही, आमचं जे तिसरं जे आहे डेली रुटीन मधलं, आम्ही ते यूज करतो सिरम. ती काय करतं आमच्या त्वचेला, समजा ती आम्ही जर लावलं, आम्ही म्हणजे जास्त मसाज करत नाही त्यांनी, पण ते जर आम्ही चेहऱ्याला जर लावलं तर आमचा चेहरा काय होतो माहिती का, त्याने गुळगुळीत बनतो आणि त्याने सुरकुत्या कमी होतात, काळे डागही जातात, वांगही जातो. मला अनुभव आहे त्याचा. तुम्ही बघाल, तुम्ही जर माझं जर पाहिलं ना तुम्हाला ते समजेल की खरंच मॅडम मध्ये बदल झालाय, म्हणून मॅडम एवढी खात्रीपूर्वक सांगतीये. तर माझं वांग पण गेलेलं आहे, त्याने वांग पण जातो. निस्तेज जी त्वचा असते ना सुरकुतलेली, ती टवटवीत बनते. आणि ती काय म्हणजे तेवढंच लेवलसाठी नाही, तुम्ही कंटिन्यू ते करत राहिला तर कंटिन्यू तुम्ही म्हणाल ना की वयाच्या 100पर्यंत आम्हाला चांगलं राहायचंय, हे 100% करायचंय आपण. तर त्यांनी पूर्णपणे म्हणजे काळे डाग जातात, वांग जातो, सुरकुत्या पडलेल्या जातात, नॉर्मलमध्ये जातात, म्हणजे नॉर्मलमध्ये येतात. तुमच्या वयानुसार सुरकुत्या 40च्या पुढे जर तुम्ही गेलात ना तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्या येणार 100% येणारच आहे. पण त्या जर तुम्हाला कमी करायच्या असेल तर तुम्ही याचा यूज करायचा आहे. काळे डाग जातात, सुरकुत्या पडतात, कोरडी त्वचा जी आहे ती कोरडी त्वचा जी ओलसर होते, ह्या सगळ्या गोष्टी होतात सिरमनी. आता याच्यामध्ये काय काय आहे, बदाम आहेत, कुमकुमादी आहे तेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि आता शेवटला झालं मॉइश्चरायझर. थंडीचे दिवस आहेत, आपली त्वचा निस्तच पडलेली असते, कोरडीत पडलेली असते, त्यावेळेस आम्ही काय करतो, मॉइश्चरायझरचा वापर करतो. मॉइश्चरायझर असतं ते त्वचेला ओलावा बनवून टिकून ठेवतं, म्हणजे तुमची कोरडी जी त्वचा आहे ना त्याला ओलावा बनवतं आणि ते टिकून ठेवण्याचं काम करत असतं. त्याच्यामध्ये म्हणजे तुमची बॉडी ना हायड्रेट बनते. हायड्रेट होणं हे महत्वाचं असतं, म्हणून आम्ही सगळ्या ह्या कोचेस हे करतो. आता मला एक सांगा की तुम्हाला पूर्णपणे अनुभव आलेला असणार आहे याच्यामध्ये, कसा की तुम्ही 15 दिवस 20 दिवस व्यायाम केलाय आणि 20 दिवसानंतर मग समजा 1-2 महिने तुम्ही व्यायाम केला, त्यावेळेस तुमची स्किन टवटवीत राहिली आहे आणि ताजेतवाने राहिली आणि स्किनला ग्लो आलाय बघा. आणि नंतर तुम्ही 2-3 महिन्यानंतर 15-20 दिवस सोडलाय वर्कआउट करायचा, त्यावेळेस तुम्हाला बदल काय जाणवतो, तुम्ही अनुभव नसेल तर करून बघा, बदल काय जाणवतो. तुमची बॉडी टॉक्झिन्स होणं महत्वाची आहे, बॉडी हायड्रेट होणं महत्वाचे आहे. तुमची बॉडी जर हायड्रेट जर झाली तरच तुमची स्किन टवटवीत राहणार आहे आणि तुम्ही ताजं तव्यासारखं फील करणार आहात. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी कोचेस करत असतो आणि म्हणूनच आम्ही एवढे फ्रेश आहोत. आणि माझा स्किनचा रिझल्ट जर शेअर करायचं जर म्हणलं तर मॅडम आता माझा स्किनचा रिझल्ट शेअर करतील. गेल्या 3 वर्षापासून आता मी माझा अनुभव सांगतेय. गेल्या 3 वर्षापूर्वी मी ओव्हरवेट होते. मी फक्त वजन कमी करण्यासाठी आपल्या हॅपी आणि हेल्दी फॅमिलीमध्ये आले होते. आणि त्यावेळेस काय झालं की माझं वजन जास्त असल्यामुळे मला हेल्थ इश्यू जास्त होते. म्हणजे मला मायग्रेन, मी जे व्हिटॅमिन हे आहे तुम्हाला सांगितले आहेत ना ते व्हिटॅमिन, मला त्या व्हिटॅमिनची माझ्या बॉडीमध्ये कमतरता होती, म्हणून मला हे हेल्थ इश्यू होत होते. ते कोणते, मला पीसीओडीचा त्रास उद्भवत होता. कारण की तुम्ही म्हणाल की व्हिटॅमिन कमी पडल्यानंतर पीसीओडीचा त्रास कसा कमी होणार आहे, उद्भवणार आहे. तुमची बॉडीला जर समजा हार्मोनल जर इनबॅलन्स जर राहिले, व्हिटॅमिन कमी पडले, त्यावेळेस तुमच्या बॉडीला ते कमी होतात. आणि इनबॅलन्स राहिल्याच्या नंतर तुमच्या बॉडीला हेल्थ इश्यू होतात. ज्यावेळेस ते हार्मोनल आहेत तुमच्या बॉडीमध्ये. येस, मॅडमने माझा स्किनचा हे आहे ना रिझल्ट तो शेअर केलेला आहे बघा. पहिली त्वचा माझी काळवंडलेली होती, पण चेहऱ्यावरती डार्क सर्कलही होते आणि वांगही होता, तो कमी झालाय. आणि आता बघा ही मी आहे. आणि माझं फक्त वजनामध्येच फरक नाही पडला तर माझ्या स्किनमध्ये फरक पडलाय. माझे ऑल हेल्थ इश्यू गेले, ते फक्त माझे ग्रेट कोच आहेत संदीप खेडकर सर आणि जया मॅडम. बघा मॅडम झूम करू दाखवतायत, बघून घ्या. मला आनंद होतो खूप की स्किन बद्दल जर म्हणलं ना, मला मी ह्या कम्युनिटीमध्ये आले ना तर माझा खूप याच्यामध्ये फायदा झालेला आहे. कारण की माझे हेल्थ इश्यू गेले आणि मी दिसायला कोणतेही कपडे मी वेअर करू शकते. पहिलं मी मला एखादा ड्रेस जर आवडला तर मला तो घालता येत नव्हता, पण आता मी तो घालू शकते. मी ती साईज जरी मागवली ना ती मला येते 100%, कारण की मी त्या साईजमध्ये आहे. याच्यामध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये आल्याच्या नंतर आहे ना
साईड इफेक्ट तर होत नाही, पण साईज इफेक्ट 100% होतो. साईज इफेक्ट होतो, कारण की इंचेस लॉस होतात. हे बघा मॅडमनी माझा हा पण म्हणजे हा पण माझा फोटो शेअर केलेला आहे. हे बघा माझे इंचेस कसे होते याच्यामध्ये. साईड इफेक्ट नाही झाला, पण साईज इफेक्ट झालेला आहे 100%. मला अजूनही माझा जो फोटो आहे, पहिले फोटो पाहिले तर मला हसायला येतं, पण आत्ता नाही. आणि आता मी 3 वर्षापासून सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये मी 28 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. आणि 28 किलोचा फॅट लॉस करून अजूनही मी माझ्या आयडियल वेटवरती आहे. आणि याचं श्रेय आहे ना, फक्त बोलता बोलता मला वेळ नाही भेटला माझा आहार घ्यायला, माझ्या या सकस संतुलित आहाराला देते याचं श्रेय मी. कारण की हे जर माझ्या आयुष्यामध्ये नसतं, माझे कोच जर माझ्या आयुष्यामध्ये नसते, कम्युनिटी जर माझ्या आयुष्यामध्ये जर नसती, तर नक्कीच माझं काय झालं असतं हे मला माहिती नाहीये. कारण की याच्यामध्ये आल्याच्या नंतर माझ्यामध्ये खूप बदल झालाय. आणि मी माझ्या खूप काही लोकांमध्ये बदल करून घेतलाय, माझ्या फॅमिलीमध्ये बदल करून घेतला आहे. यस, थँक्यू सो मच मॅम. मला इथं तुम्ही 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली ना, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि थँक्यू जया मॅडम, थँक्यू संदीप सर, हे माझे ग्रेट कोच आहेत, यांना मी माझं सगळं श्रेय देत आहे. आणि आता आपण जाणार आहोत कॉल बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी परमेश्वर सानप सर. येस, थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मॅडम साठी एक वेळेस क्लॅपिंग करा. खूप सुंदर असे स्किनच्या बद्दल आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे, जबरदस्त. आणि त्यांनी फक्त माहिती सांगितली का? इथे फक्त सांगितलं जातं का? नो नो नो, पहिले खुद किया जाता है. सर्वप्रथम स्वतःनी केलं जातं आणि नंतर लोकांना सांगायला अधिकार मिळतो. आणि त्यावेळेस आपल्याला आपण सांगू शकतो. आणि त्याच वेळेस